नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत मित्रांनो विविध जिल्ह्यांमधील जिल्हा न्यायालयामध्ये तुमची लिपिक, सिपाई, हमाल आणि स्टेनो यांची पदभरती जी आहे होऊ घातलेली आहे। त्यापैकी लिपिक आणि सिपाईची परीक्षा 5 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारी दरम्यान होत आहे मित्रांनो। याबद्दल आजच्या तारखेचं एक महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध झालेली आहे। सर्वात अगोदर तुम्हाला ही अपडेट देतोय, त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा मित्रांनो, ही नोटीस जी आहे सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस डिस्ट्रिक्ट कोर्स 2023 ची आलेली आहे। इथे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये देखील नोटीस तुम्हाला दिलेली आहे। आपल्याला माहित असेल मित्रांनो, तुमची चाळणी परीक्षा जी आहे लिपिक पदासाठी 40 गुणाची होणार आहे आणि सिपाई हमाल पदासाठी 30 गुणाची होणार आहे। तर या चाळणी परीक्षेसाठी मित्रांनो TCS मार्फत तुमची ऑनलाईन परीक्षा होते। तर TCS मार्फत ऑनलाईन परीक्षा कशी असणार आहे मित्रांनो, त्याच्यावरती ऑलरेडी मी डेमो व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर यासाठी मित्रांनो जी तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे, आता बघा मित्रांनो खूप साऱ्या जागा आहेत, 5,500 जागा आहेत। तर जवळपास मित्रांनो 7वी पास 10वी पास पदवीवरती ही पदं भरली जातात। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो परीक्षा तुमची 5 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो वेगवेगळ्या सत्रामध्ये घेतली जाणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचं केलं जाणार आहे। त्याचीच ही नोटीस आजच्या तारखेची 1 फेब्रुवारी 2024 ची ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो इथं प्रसिद्ध झालेली आहे। नोटीस नॉर्मलायझेशन मेथड कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन होणार आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। TCS परीक्षा घेते मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याच्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार आहे। जरी 30 ते 40 मार्काची परीक्षा असली, 30 ते 40 प्रश्नांची परीक्षा असली तरी वेगवेगळ्या सत्रामध्ये घेतली जाणार आहे। त्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असणार आहेत। मग वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असल्यामुळे मित्रांनो प्रत्येक प्रश्नपत्रिकाची काठिण्य पातळी सोपी किंवा अवघड होऊ शकत नाही, भिन्न भिन्न राहील। त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन जे आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी एकसमान आणण्यासाठी हे नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जातं आणि ते गरजेचंही असतं मित्रांनो नॉर्मलायझेशन, कारण की कुठे पेपर जो आहे तो हार्ड जातो, कुठे सोपा जातो। त्याच्यामुळे दोन्ही पेपर एकाच पातळीवरती आणण्यासाठी मित्रांनो नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे। तर काय सूचना आहे पहा मित्रांनो, या ठिकाणी याद्वारे कळून येते की जिल्हा न्यायालय पदभरती 2023 मधील कनिष्ठ लिपिक व सिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी म्हणजेच ही तुमची जी पहिली परीक्षा आहे, ज्यामधून तुम्ही परत स्वच्छता चाचणी, टायपिंग आणि मुलाखतीसाठी जाणार आहात। तर याच्यामध्ये मित्रांनो राज्यातील परीक्षा केंद्रांवरून वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतील। तर बघा वेगवेगळ्या सत्रामध्ये मित्रांनो परीक्षा होणार आहे। भले या ठिकाणी 30 ते 40 मिनिटाची परीक्षा असली तरी दिवसामध्ये 2-3 सत्रे या ठिकाणी ते कंडक्ट करतील, कारण की अर्ज या ठिकाणी जास्त आलेले आहेत। त्यामुळेच मित्रांनो या वेगवेगळ्या सत्रामध्ये प्रश्नपत्रिका जी आहे तुमची वेगवेगळी असणार आहे। तर परीक्षार्थींची संख्या विचारात घेता तर बघा या ठिकाणी परीक्षार्थींची संख्या जास्त आहे, त्यांनी शॉर्टलिस्ट लावलेली नाही, ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो। डायरेक्टली सर्वांची परीक्षा घेतली जाते। तर स्क्रीनिंग चाचणी जी आहे एकापेक्षा जास्त सत्रात पार पाडवायची असल्याने भिन्न प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीचे सामान्यीकरण करण्यात येईल व त्यासाठी मीन स्टँडर्ड डिव्हायडेशन मेथड पद्धतीचा अवलंबन करण्यात येईल, म्हणजेच नॉर्मलायझेशन सूत्राचा त्यांनी या ठिकाणी अवलंब केला जाईल। याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी या ठिकाणी मित्रांनो सांगितलंय। तर पहा हे सूत्र TCSचं आपल्याला माहिती आहे मित्रांनो, या पद्धतीने आतापर्यंत आरोग्य भरती असेल, तलाठी भरती असेल, कुठलीही TCS मार्फत जी परीक्षा झालेली आहे मित्रांनो जिथं निगेटिव्ह मार्किंगचं नाही आहे त्या ठिकाणी मित्रांनो हे नॉर्मलायझेशन प्रत्येक परीक्षेचं केलं जातं। आणि केंद्र सरकारची देखील SSC असेल किंवा वेगवेगळ्या ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्येही नॉर्मलायझेशन जे आहे ते मित्रांनो केलं जातं। मग IBPS असेल किंवा TCS असेल, तर याही जिल्हा न्यायालय पदभरतीचं नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ही माहिती तुम्हाला दिलेली आहे। तुमचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलेले नसतील तर वेबसाईटवरती उपलब्ध आहेत। 5 तारखेपासून तुमची परीक्षा चालू होते मित्रांनो। जसं याबद्दल अजून वेगवेगळे अपडेट येत राहतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील। तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचे, परीक्षेपूर्वी, परीक्षेमध्ये, परीक्षाच्या अगोदर मित्रांनो काय या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना आहेत त्याच्यावरती ही व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्या व्हिडिओची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तोही तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जसं की सिपाई आणि हमाल या पदासाठी जो सिलेबस आहे मित्रांनो त्यांनी सांगितलेला, ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान जे आहे तुम्हाला सिपाई हमाल पदासाठी 20 मार्काचं विचारलं जाणार आहे। सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, विज्ञान असेल, भूगोल, क्रीडा आणि चालू घडामोडी हे प्रश्न तुम्हाला असतील। आणि मित्रांनो परत 20 मार्काचं सामान्य ज्ञान झालं। 10 मार्कासाठी तुम्हाला भाषेवरती प्रश्न असतील, मग त्याच्यामध्ये इंग्रजी 5 मार्क, मराठी 5 मार्क, ज्यामध्ये साहित्य, व्याकरण अशा पद्धतीचा प्रश्नांचा समावेश असेल। सिपाई हमाल पदासाठी कॉम्प्युटरचे प्रश्न असणार नाहीत, लिपिकसाठी फक्त कॉम्प्युटरचे प्रश्न आहेत। लिपिकसाठी ही 40 गुणांची परीक्षा आहे। त्याचं डिवायडेशन कसं आहे तर मित्रांनो 16 मार्काला सामान्य ज्ञान आणि 16 मार्काला भाषा आणि 8 मार्काला मित्रांनो
कॉम्प्युटर संगणक बेसिक संगणकावरती प्रश्न असतील. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. जेवढे प्रश्न आहेत, समजा 30 प्रश्न आहेत तर 30 मिनिटाचा वेळ आहे, 40 प्रश्न आहेत तर 40 मिनिटाचा वेळ तुम्हाला असणार आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी पुस्तक हवं असेल, स्पेशली TCS IBPS पॅटर्ननुसार, तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी त्यांचं द्वितीय आवृत्तीचं TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये मित्रांनो TCS IBPSने 2022-23 मध्ये घेतलेल्या राज्यघटना उपटॉपिक्स असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, GK या विषयांचं घटकनिहाय वर्गीकरण याच्यामध्ये तुम्हाला करून दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो TCS IBPSने घेतलेल्या आतापर्यंतच्या 21 प्रकारच्या परीक्षांमधील जवळपास मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांमधून GSच्या प्रश्नांचा या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर हा एक दर्जेदार संदर्भ तुम्ही वापरू शकता. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचा TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामधलं हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो, किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.